नमस्कार. आज आपण भगतसिंग यांचं मी नास्तिक का आहे या आर्टिकल विषयी आणि त्यांच्या त्या लिखाणाविषयी थोडंसं जाणून घेऊ. भगतसिंग यांचं मी नास्तिक का आहे हे त्यांचे एक पत्र त्यांनी त्यांच्या मित्रांना पाठवलं. त्यांच्या मित्रांचा असा गैरसमज होता की भगतसिंग हा त्यांच्या अति स्वाभिमानामुळे किंवा गर्वामुळे कदाचित नास्तिक असेल. पण भगतसिंगांनी त्यांना उत्तर देताना हे ते पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये भगतसिंगांनी ते पत्र जेव्हा लिहिलं तो वेळही खूप महत्वाचा आहे. 5 ऑक्टोबर 1930 साली भगतसिंगांनी ते पत्र लिहिलं आणि 7 ऑक्टोबर 1930 लाच भगतसिंगाला फाशीची शिक्षा सुनावली गेली. आता या दरम्यान 5 ऑक्टोबर 1930 ला जेव्हा भगतसिंगांनी जेव्हा ते पत्र लिहिलं तेव्हा त्या पत्रामध्ये काय भगतसिंग म्हणतात ते फार महत्वाचं आहे. तर भगतसिंग त्यांच्यामध्ये मी नास्तिक का आहे, मला नास्तिक का व्हावं असं वाटतं, याचा त्यामध्ये त्यांनी सर्व अर्थ दिलेला आहे किंवा ते नास्तिक का आहे त्याची सर्व त्यांनी कारणे तिथे स्पष्ट केलेली आहे. मुळात भगतसिंगांना मी नास्तिक आहे हे सांगताना पहिल्यांदा ते आस्तिकांविषयी चर्चा करतात. त्यांच्यामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा आस्तिक असतो तेव्हा तो सतत आपल्या समस्यांसाठी ईश्वरावर अवलंबून राहतो आणि तो सहसा कमजोर बनत जातो. त्याला कुठेही काहीही इजा पोचली तर तो ईश्वराचं नाव घेतो आणि स्वतःवरची जबाबदारी झटकून टाकतो. हे तर पहिलं आहे की आस्तिक व्यक्ती सतत ईश्वरावर श्रद्धा ठेवत असतो. त्यानंतर दुसऱ्या काही गोष्टी भगतसिंग सांगतात की हिंदू धर्मामध्ये असं समजलं जातं की एखादा व्यक्ती ह्या जन्मात चांगल्या स्थितीत आहे कारण की त्याने पूर्वीच्या जन्मामध्ये चांगलं कर्म केलं असेल. पण ह्या थिअरीला भगतसिंग छेद देताना असं सांगतात की एखादा व्यक्ती चांगल्या स्थितीत आहे याचा जर आपण अर्थ असा लावत असू की त्याने गेलेल्या जन्मात काहीतरी योग्य केलंय, काहीतरी पुण्यकर्म केलेलं आहे, तर हे जवळपास थोटांड आहे असं तिथे भगतसिंगांचं म्हणणं आहे. सोबतच भगतसिंग असं म्हणतात की आस्तिक व्यक्तीने मला सांगावं की हे जग का निर्माण केलं गेलं. आणि आस्तिक व्यक्ती सतत म्हणत असतात की जग हे देवाने निर्माण केलंय, जग हे ईश्वराने निर्माण केलंय. मग भगतसिंग त्यांना प्रश्न विचारतात की जग हे ईश्वराने निर्माण केलंय तर या जगामध्ये एवढा सारा अन्याय, एवढं सारं शोषण, संपत्तीची लुटालूट आणि एवढा सारा असणारा हा मोह किंवा हे वर्चस्ववादी भावना, पर्यावरणात होत असलेलं नुकसान, एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीवर असणारी सत्ता ही का आहे हे मला तुम्ही सांगा, असा आस्तिकांवर त्यांचा तो प्रश्न आहे. तेव्हा भगतसिंग त्याला थोडक्यात उत्तर देताना असं सांगतात की हे जग जर देवाने निर्माण केलं असेल तर तो त्या देवाने हा अन्याय का निर्माण केला. मग तो देव मला चंगेज खानासारखाच वाटतो, मला तो देव न्यूरो सारखाच वाटतो ज्यांनी अनेक लोकांवर अन्याय केला. जर ईश्वराने हे जग निर्माण केलंय तर ते जग त्याने न्यायपूर्वक शोषण मुक्त असं जग निर्माण करायला हवं होतं, परंतु ते त्यानं तसं केलं नाही. तर त्याने त्याच्यामध्ये शोषण, त्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या हिंसा समाविष्ट आहे. अशा प्रकारच्या जगाची निर्मिती देवाने का केली असा आस्तिकांना त्यांचा प्रश्न आहे. सोबतच भगतसिंग असं तिथे म्हणतात की एकंदरीत ईश्वर मांडताना ज्या काही आपल्या संकल्पना असतात त्या संकल्पना ह्या आपल्या नसतात. ईश्वर ही संकल्पना मुळात आपली नाहीये, ही संकल्पना आपण कोणाकडून तरी गहाण घेतलेली संकल्पना आहे असं भगतसिंग का म्हणतात. तर त्यांच्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांपासून ह्या संकल्पना गहाण घेतो. पूर्वज जे काही आपल्याला सांगतात, आपले जे आजी आजोबा, आई वडील हे जे काही आपल्याला सांगत असतात ईश्वरांप्रती, त्या ईश्वरांप्रती श्रद्धेचा आपल्या मनावर खोल प्रभाव होत असतो आणि एकंदरीतच त्यामुळेच आपण ईश्वरावर श्रद्धा करायला लागतो किंवा ईश्वर मानायला लागतो. पण भगतसिंगांचं येथे म्हणणं आहे की ईश्वर मांडताना किंवा ईश्वरच नव्हे तर जगातली कोणतीही विचारसरणी मांडताना एखादा विचार आपल्याला पटतो आहे, तो का पटावा याच्या मागे व्यक्ती स्वतः कारणीभूत असला पाहिजे, व्यक्तीचा तर्क स्वतः कारणीभूत असला पाहिजे. जगाने ते मांडलंय, माझ्या पूर्वजांनी ते मांडलंय म्हणून ते मला पण मानायचं आहे. याच्यामध्ये आपण निष्क्रिय असतो, आपण मृत तेथे असतो. एखादा व्यक्ती मृत असणे म्हणजे काय, तो जगत असला, श्वास घेत असला म्हणजे तो जिवंत नाहीये.
जर त्याच्यामध्ये एखाद्या गोष्टीवर विचार करण्याची जर क्षमता नसेल, तो विचार करून त्याला अवलंबण्याची क्षमता नसेल, तर तो व्यक्ती मृतच समजला जातो, असं तिथे भगतसिंगांचं म्हणणं आहे. आणि त्या दृष्टीने ते हे सुद्धा म्हणतात की विचार विनिमय न करता एखादा व्यक्ती सर्व काही चालत आलंय म्हणून मला पण स्वीकारायचंय असा जर एखाद्या व्यक्तीचा विचार असेल तर तो व्यक्ती सुद्धा मृत आहे, असं तिथे भगतसिंगांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण काय स्वीकारावं आणि काय स्वीकारू नये हे आपण आपल्या तर्कबुद्धीवर आधारितपणे ठरवलं पाहिजे. ब्रिटिशांनी ह्या देशावर राज्य केलं. इतक्या दिवस ब्रिटिश ह्या देशावर राज्य करत अनेक प्रकारच्या हिंसा केल्या. तर ब्रिटिशांनी हे आपल्या देशावर राज्य केलं हे ईश्वराच्या अधिपत्याने केलं नाही किंवा ईश्वराच्या साह्याने केलं नाही, तर ते त्यांनी सत्तेच्या साह्याने केलं. आणि आपण कमजोर का होतो? कारण की आपण निवड ईश्वराला आपला तारणहार, आपण आपल्या आर्थिकरित्या आपण सक्षम झालो नाही, आपण सामाजिकरित्या सक्षम झालो नाही, आपण आपले सामाजिक दूषण हटवले नाही, आणि त्यामुळे आज आपण ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आहोत, असं तिथे भगतसिंग म्हणतात. याशिवाय आपण जर ईश्वरावरची श्रद्धा सोडू किंवा श्रद्धा बाजूला सारू, जर आपण आपल्या स्वतःच्या सामाजिक, आर्थिक आणि एक वैयक्तिक अशा बौद्धिक विकासावर लक्ष केंद्रित केलं, तर त्यामुळे जास्त विकास होऊ शकेल, असं तिथे भगतसिंगांचं म्हणणं आहे. एकंदरीत भगतसिंगांची हे सर्व विचारसरणी आहे की ईश्वर का मानू नये किंवा ईश्वर का मानावा. तर त्यांचं स्पष्ट असं मत आहे की मी माझ्या गर्वामुळे ईश्वर मानत नाही, असं नाही. मी माझी विकसित झालेली कालाओघात जे मला कळत गेलं, जे मला जाणवत गेलं, ज्या गोष्टी योग्य वाटल्या ते मी स्वीकारत गेलो, त्यानुसार मी नास्तिक झालेलो आहोत. मग येथे शिकण्यासारखं काय? तर भगतसिंग इथे एक संघटित धर्म नाकारतायत. असा संघटित धर्म नाकारतायत ज्या धर्मामध्ये आपल्याला केवळ रूढी परंपरानुसार चालायला शिकवलं जातं, ज्या धर्मामध्ये केवळ आपल्याला पूजा अर्चना कर्मकांड हे शिकवलं जातं, तो धर्म, त्या धर्माचा त्याग करायला आपल्याला भगतसिंग सांगतायत. भगतसिंग आपल्याला विचारावर लक्ष केंद्रित करायला सांगतायत, भगतसिंग आपल्याला तर्कावर लक्ष केंद्रित करायला सांगतायत. भगतसिंग आपल्याला बौद्धिकतेचं स्वावलंब काय असतं, बौद्धिकता काय असते, त्यावर भर भगतसिंग देत आहेत. त्यामुळे त्यावर आपल्याला जोर असला पाहिजे. भगतसिंगांचं ते एक पत्र म्हणजे केवळ एक पत्र, एका काळात लिहिलेलं ते पत्र केवळ त्या काळापुरतं मर्यादित नाही. त्या पत्राला जर आपण आज अवलंबतो म्हटलं तर त्याच्यामध्ये विचार अनेक असे आहेत की जे आपल्याला अवलंबण्यासारखे आहेत. मग आज काय होतंय, तर आज आपण अनेक युवा पिढी, तरुण पिढी ज्यांचं असं मत असतं सहजासहजी की ते येणाऱ्या गोष्टी, धार्मिक गोष्टी, पौराणिक गोष्टी काही विचार न करता आपण स्वीकारतो. गंगेत दूध अर्पण केलं पाहिजे किंवा अशा सारख्या अनेक गोष्टी असतात ज्या पौराणिक असतात आणि त्यामुळे आपण त्या मांडतो. त्या पौराणिक गोष्टी किंवा पौराणिक आहे म्हणून मानू नये, तर त्या गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे. त्या गोष्टी खरंच हितकारक आहे का, खरंच उपकारक आहे का, या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. पुढे भगतसिंग म्हणतात की जर न्याय अन्याय या प्रकारची जर ईश्वराला संकल्पना, ईश्वराने जग निर्माण करताना न्याय आणि अन्यायाचा विचारच केला नाही, तर तो खरंच ईश्वर आहे का, किंवा खरंच तो एक तटस्थ व्यक्ती आहे का, असं ईश्वराप्रती प्रश्न भगतसिंग करतात. ज्या ब्राह्मण्यवादाने, ज्या ब्राह्मणशाहीने अनेक शूद्रांना, अनेक दलित समुदायाला मुक्त जीवन जगण्याचं नाकारलं, ज्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचं नाकारलं, ज्यांना ग्रंथ वाचन करण्याचं नाकारलं, तेव्हा ईश्वरांचा न्याय कुठे होता, असे भगतसिंग ते प्रश्न विचारतात. तर जग हे ईश्वराने निर्माण केल्यापेक्षा आपण आपला ईश्वर आता दुसऱ्या ठिकाणी शोधला पाहिजे, असं तिथे भगतसिंग सरळ. मग तो ईश्वर आपण कुठे शोधला पाहिजे? तो ईश्वर भगतसिंग तिथे स्पष्ट म्हणतात की आपण ईश्वराकडे वळण्यापेक्षा आपण जर आपलं जीवन मानव सेवेकडे वळवण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला अधिक उपकारक. त्यांचं असं म्हणणं आहे की मी माझं जीवन जगताना केवळ पुण्य पाप याचा विचार केला नाही, तर माझ्यासमोर ध्येय होतं स्वातंत्र्य, आणि ते स्वातंत्र्य हेच ध्येय मला सर्वात अतिशय प्रिय होतं. स्वातंत्र्यावरच त्यांची श्रद्धा, तर त्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य दिसलं. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीच्या भावना त्यांना दुखवायच्या नाहीयेत किंवा कोणत्याही धर्माला खालचा दर्जा आणि एखाद्या धर्माला वरचा दर्जा त्यांना द्यायचा नाहीये, तर त्यांना
या सर्व धर्मांमध्ये असलेल्या ज्या अशा गोष्टी आहेत ज्या तार्किक नाही, ज्या अतार्किक आहेत, त्या गोष्टी नाकारायच्या आहेत आणि समाजाला एक वैचारिक आणि बौद्धिक अशी दिशा देण्याचा प्रयत्न भगतसिंगांनी ते करायचे. आणि हे आजच्या दृष्टीकोनातून आपल्याला उपकारक ठरू शकतं. भगतसिंग यांची जी प्रेरणा आहे ती केवळ त्यांच्या बलिदानात नाही, तर त्यांच्या विचारात. भगतसिंग हे केवळ एक असे पाडून आलेले क्रांतिकारी. भगतसिंगांची क्रांतिकारी विचार त्यांच्या वैचारिकतेवर आधारले. त्यांच्या बौद्धिकता त्याच्या मागे होती. सर्व बौद्धिक विचार करून ते क्रांतिकारी होते. त्यामुळे त्यांचा क्रांतिकारी विचार हा केवळ ते शहीद देशासाठी झाले एवढ्या फक्त त्यांचं जीवन मर्यादित नाही, तर त्यांचे विचारही खूप शिकण्यासारखे आहे, ज्याच्यामधून आपण आपली थिंकिंग डेव्हलप करू शकतो, आपण आपले विचार डेव्हलप करू शकतो, आपण 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 कोणत्या आधारावर निर्णय घेतले पाहिजे या सर्व गोष्टी डेव्हलप करू शकतो. युवा व्यक्तीसाठी जर प्रेरणा आहेच आहे, तर त्या दृष्टिकोनातून असे धार्मिक व्यक्ती जे धर्मावर डोळ्यावर पट्टी बांधून श्रद्धा ठेवतात, त्या धार्मिक गोष्टींना आवाहन करून त्यांच्या जीवनात काहीतरी सुधारणा आणण्याचा प्रयत्न भगतसिंगांच्या दृष्टिकोनातून आपल्याला करता येईल. त्यामुळे भगतसिंग ही केवळ तत्कालिक प्रेरणा नाहीये, तर ती सतत तिकट जाणारी प्रेरणा आहे. त्यामुळे आणि महत्वाचं म्हणजे जेव्हा भगतसिंगांनी 7 ऑक्टोबर 1930 हा लेख लिहिला, त्यावेळेस त्यांना त्यांना हे सर्व माहित होतं की कशा प्रकारे मला आता फाशी होणार आहे, हे सर्व गोष्टी त्यांना ज्ञात होत्या. आणि तेव्हा ते पत्रात असं म्हणतात की मला आज या काळात जर ईश्वर मानला असता तर कदाचित माझे दुःख मला कोणाला तरी सांगता आले असते किंवा कोणाजवळ तरी मांडता आले असते. ईश्वराची श्रद्धा किंवा उपासना किंवा प्रार्थना करता आली असते. पण भगतसिंग म्हणतात मी ती प्रार्थना करणार नाही, कारण की मी आयुष्यभर असाच जगत आलोय ईश्वरावर न मानता. मी स्वतःच्या पायावर उभं राहण्यावर भर देतो. आज माझ्यासमोर मृत्यू जरी आहे तरी परंतु ईश्वराला मानत नाही, मी ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही. माझी केवळ केवळ आणि केवळ श्रद्धा ही बौद्धिकतेवर आहे आणि बौद्धिकतेच्या आधारावरच आपण